या पिक्चरची शूटिंग फक्त एका महिन्याने पुढे लांबली असली तर पिक्चरचा डायरेक्टर जिवंत मेला असता। आजपर्यंत जगात घडलेलं सगळ्यात मोठं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे। क्लास 1 पाहायला मिळणार आहे। सिनेमॅटोग्राफी, डायरेक्शन, एडिटिंग आणि सगळं काही। उगा नवं माय साऊथ फिल्म इंडस्ट्री एवढी पुढे उगच लोक त्याची पिक्चर पाहायला मरत नाहीत, तरसत नाहीत। तर बघूयात, चला जाणून घेऊयात काय आहे नेमकी खुश खबर। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ सोबत। 9 मेला आलेला आहे माझी प्रार्थना नावाचा चित्रपट, जो की 22 वर्षाचा अनुभव असलेल्या पद्मराज नायर यांनी, साऊथचे डायरेक्टर आहेत, त्यांनी आपल्या मराठीमध्ये पहिला पिक्चर डेब्यूट केलेला आहे। तो आपल्याला पाहायला मिळणार आहे 9 मे पासून थिएटरमध्ये चालू आहे। आता सध्या पाहिजे तुम्ही जाऊन पाहू शकता, त्याचा रिव्ह्यू आपण बघणार आहोत। चला सुरुवात करूयात। 4 करोडच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 5 दिवसामध्ये 11 लाख रुपयाची कमाई केलेली आहे, पण मराठी प्रेक्षक वर्ग त्याला वाटेल असा प्रतिसाद देताना आपल्याला दिसत नाहीत। आपण जाणून घेऊयात नेमकं काय आहे या पिक्चरामध्ये। सर्वप्रथम पिक्चराची आपण थोडक्यामध्ये कहाणी जाणून घेऊयात। ब्रिटिश काळातली एक लव्ह स्टोरी आहे, एपिक प्रेम कथा आहे आणि ती प्रेम कथा आहे गोळ्याची आणि प्रार्थनाची। प्रार्थना म्हणजे एक तिचा वडील वारलेला असतो आणि तिचा सांभाळ केलेला असतो तिचा आणि तिच्या आईचा गावातल्या सरपंचानं। आणि दुसरं कॅरेक्टर आहे गोळ्या नावाचं, जे की गोळ्या नावाचं कॅरेक्टर आहे, एकदम साधं बोळ आहे, त्याला चांगलं बोलता पण येत नाही नीट, एकदम साधं बोळ आहे आणि त्याचं प्रेम असतंय प्रार्थनावरती। प्रार्थनाला पण गोळ्या आवडतो, पण यांच्या दोघांच्या मध्ये येतो गावातला सरपंच। त्या सरपंचाची वाईट नजर असते प्रार्थनावरती। त्या गावातल्या सरपंचानं प्रार्थनाला आणि तिच्या आईला सांभाळलेलं असते त्याच्या लालसेपोटी। त्याची वाईट नजर त्याच्यावरती पडलेली असते, अतिशय वाईट नजरेने तिच्याकडे बघताना तो आपल्याला पिक्चरामध्ये दिसत आहे। आणि अतिशय उत्कृष्ट प्रकारे मला सगळ्यात जास्त ऍक्टिंग आवडली ती म्हणजे पद्मराज नायर सरांची। गोळ्या नावाचं कॅरेक्टर त्यांनी प्ले केलेलं आहे। भाईसाहेब काय ऍक्टिंग केली राव, खरंच या पद्मराज नायरला 22 वर्षाचा अनुभव आहे हे त्याचं कॅरेक्टर पाहिल्याच्या नंतर मला खात्री झाली। तर त्या गोळ्याला प्रार्थनाला मिळवण्यासाठी काय स्ट्रगल करावा लागतो आणि सरपंचाला त्या प्रार्थनासोबत लग्न करण्यासाठी काय स्ट्रगल करावं लागतं, याच्यामध्ये काय काय होतंय नेमकं ते आपल्याला या चित्रपटामध्ये समोर पाहायला मिळणार आहे। सगळी कहाणी तर मी सांगू शकत नाही तुम्हाला, पण थिएटरमध्ये जाऊन पाहण्याजोगा पिक्चर आहे एवढं नक्की सांगू शकतो। या चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी पद्मराज नायर स्वतः आपल्याला सांगतात त्यांनी स्वतः 53 किलो वजन कमी केलेलं आहे। त्या सीन पासून पिक्चरामध्ये सस्पेन्स आपल्याला पाहायला मिळतो। आणि काकण तुम्ही पाहिला असेल, काकण मध्ये ज्या प्रकारे शेवट दाखवलेला आहे भाईसाहेब नेक्स्ट लेवल एकदम। फक्त एवढं झालं की थोडा उशीर झाला ते सस्पेन्स दाखवण्यासाठी, त्या वेळेपर्यंत आपलं थोडा ऑडियन्स रिटेन्शन कमी झालेलं आहे, कारण सुरुवातीचा जो पिक्चर आहे तो एकदम स्लो मध्ये आहे, स्क्रीन प्ले स्लो आहे, एकदम स्लो पुढे चालतो पिक्चर, पण बाप आहे, बाप सिनेमा आहे। मुलाखतीमध्ये पद्मराज नायर आपल्याला सांगतात की 53 किलो वजन कमी करण्यासाठी ते डायरेक्शनच्या दरम्यान ना दिवसाला फक्त एक सफरचंद खायचे आणि थोडेफार बदाम खाऊन डायरेक्शन करायचे, सगळं ऍक्टिंग करायचे आणि बाकी सगळे ते काम बघायचे चित्रपटाचे। विचार करू शकता मित्रांनो, मी फक्त एक दिवस जेवलो नाही तर भडकतो मी घरच्यावर, जेवण कसं काय दिलं नाही म्हणून। आणि या माणसानं किती सहन केलं विचार करू शकता तुम्ही। जी ती शूटिंग जी आहे ती त्या सीझन मध्ये घेतलेली आहे, पावसाळ्यातली उन्हाळ्यातली, झाडाची सगळे पालवी गळून गेलेली आपल्याला दिसते। काय ती भाई एकदम असं असल्या प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे मित्रांनो चित्रपटामध्ये। अख्खं वर्ष ते 1.5 वर्ष लागलेलं आहे मला जवळपास असं वाटतंय, पण तुम्ही ते बघताना ना तुमचं डोसकं हल्ल्याशिवाय राहणार नाही। कारण धुकं यायचं जे सीन आहे ते पद्मराज आपल्याला सांगतात, धुकं येणार होतं दुसऱ्या सकाळी, त्याला शूटिंग घ्यायची होती। कॅमेरामॅन आणि जे काही माणसं होते सोबत ते म्हणत होते सर आपण शूटिंग घेऊन टाकू आणि एडिटिंग मध्ये करता येते। पद्मराज सरांची जिद्द पाहता ते म्हटले की दुसऱ्या दिवशी धुकं येणार म्हणजे येणार, आणि दुसऱ्या दिवशी उठल्याच्या नंतर ते आश्चर्यचकित झाले सगळेजण की धुकं आलं होतं खरोखर, आणि लवकरात लवकर सेटअप वगैरे करून त्यांनी तो शूट घेतला। तर तुम्ही चित्रपटामध्ये पाहायला मिळेलच तुम्हाला धुक्याचा। भाईसाहेब काय लेवलचं, मतलब एक एक बारकाई त्या पिक्चर पाहताना तुम्ही जर एक एक गोष्ट पाहिली, पाणी पितानाचा आवाज, प्रत्येक एक एक बारीक बारीक आवाज तुम्हाला चित्रपटामध्ये ऐकू येणार आहे, तो पण रिअल, एकदम रिअल, कुठल्याही प्रकारचं खोटं पाहायला मिळणार नाही। जे ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला पिक्चरामध्ये पाहायला मिळाले त्या ट्रान्सफॉर्मेशन मध्ये पद्मराज फेक दाढी लावू शकला असता, पण त्यानं ती फेक दाढी न लावता जी खरोखर दाढी येते या माणसाला तीच खरोखर दाढी वाढलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याच्यामुळे मी काय म्हणलो, सगळं तुम्हाला रिअल पाहायला मिळणार आहे, एक एक गोष्ट रिअल, आणि ही रिअल गोष्टच साऊथ फिल्म इंडस्ट्रीला युनिक बनवते। लोक तरसतात त्यांचे पिक्चर पाहण्यासाठी, त्यांच्या कहाण्या आणि सगळं काही पाहण्यासाठी। त्याच प्रकारची माझी प्रार्थना या चित्रपटाची कहाणी पण अतिशय उत्कृष्ट आहे। बाकी मला तर पिक्चर एक नंबर वाटला, पण खंत हीच वाटते की मराठी प्रेक्षक वर्गानं ज्या प्रकारे अपेक्षा होती त्या प्रकारे या चित्रपटाला प्रेम दिलेलं नाहीये। पण असं वाटते की पुन्हा रिलीज केल्याच्या नंतर या चित्रपटाला काही की प्रेम मिळेल, कारण टॉप दर्जाचा सिनेमा आहे। बाकी तुम्हाला कसा वाटला हा चित्रपट मला नक्की कळवा। भेटूयात लवकरच, धन्यवाद।